बरोबर. स्वतःला आध्यात्मिक गुरु, ज्योतिष, राजकीय भविष्यकार म्हणून मिरवणारा कॅप्टन अशोक खरात हा आता महिलांचं शोषणाच्या गुन्ह्यामध्ये गजाआड झालाय. आणि या दरम्यान या सगळ्या भोंदूबाबानं अनेक माया जमवल्याचं समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची कोट्यावधीची मालमत्ता बघायला मिळते. शिर्डीमध्ये जर आपण विचार केला तर शिर्डीमध्ये मी त्याच्या या प्लॉट जवळ आहे. काही वर्षापूर्वी ही जागा त्याने खरेदी केलेली आहे. आपल्या पत्नी आणि त्याच्या नावावरती ही जमीन आहे. 4 एकर जागा आहे. आणि ही जागा अशा ठिकाणी आहे की त्याच्या शेजारी पंचतारांकित हॉटेल आहे. हॉटेल सन अँड सँडच्या शेजारी अगदी ही जमीन आहे आणि इथे हा भोंदूबाबा शेती करत होता. मग याचा अर्थ तुम्ही विचार करा की ही जमिनीची व्हॅल्यू किती असेल. 50 ते 60 कोटी रुपये किमतीची ही केवळ एक मालमत्ता आहे. अशा अनेक मालमत्ता त्याच्या राज्यभर किंवा देशामध्ये देखील असण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे, नाशिक आहे, मिरगाव आहे, ठाणे आहे. अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता जमा झालेल्या आहेत. आणि त्याचं जे शिवनिका ट्रस्ट आहे याच्यावरती अनेक राजकीय पुढारी देखील ट्रस्टी आहेत, ज्यामध्ये रुपाली चाकणकर आहेत, शिर्डीतले देखील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आता विखे पाटलांनी देखील मागणी केली आहे की या सगळ्या ट्रस्टींची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे यातनं देखील काय बाहेर पडतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.